जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील धुरखेडा गाव हे पुनर्वसनासाठी कधीपासून प्रलंबित आहे। त्यामुळे या ठिकाणी रहिवाशांचा फार मोठा उद्रेक या ठिकाणी बघायला मिळतो। आपण बघू शकतो की हातनूर बॅकवॉटर ज्या ठिकाणी आहे ह्या गावाने आपला जलसमाधीचं आंदोलन या ठिकाणी सुरू केलं आहे। आपण बघू शकतो की सर्व गावकरी ह्या ठिकाणी हातनूर धरणाचे जे बॅकवॉटर आहे त्या ठिकाणी जलसमाधीला सुरुवात झालेली आहे। या ठिकाणी जोपर्यंत जिल्हाधिकारी येणार नाही तोपर्यंत आम्ही हे आंदोलन मागे घेणार नाही, आमचा प्रश्न या ठिकाणी सुटला पाहिजे। काय सांगणार दादा की हा कुठला गावाचा किती वर्षापासून हा धुरखेडे गावाचा विषय आहे। 26 वर्षापासून आमचं पुनर्वसन मंजूर झालेलं आहे आणि आजपर्यंत आम्हाला अजून भूखंड मिळत नाही। आमच्या सोबत 9 गावं होती, 8 गावांचे पुनर्वसनाचे काम पूर्ण झालेले आहे, फक्त आमचंच गाव पेंडिंग आहे। 2018 मध्ये सुधारित प्रस्ताव तयार व्हायला म्हणजे जवळजवळ 7 वर्ष झाली। 7 वर्ष झाली प्रस्ताव तयार झाल्यानंतर आता 7 वर्षानंतर शासनाने पहिली मोजणी लावली, ती न करताच निघून गेले। परत 2 महिन्याच्या आत दुसरी मोजणी लावली, आता 10 मे रोजी, ती काही ठराविक लोकांच्या दबावाखाली न करता निघून गेले। त्याच्यामुळे आम्हाला नाईलाजाने हे जलसमाधी आंदोलन करावे लागत आहे। या ठिकाणी केंद्रीय मंत्री या ठिकाणी आहेत, रक्षा खडसे, त्यांचा मतदारसंघ आहे, त्यांनी काही पाठपुरावा केला? त्यांनी आजपर्यंत आम्हाला कुठलाही पाठपुरावा केलेला नाही आणि कुठलाही आमदार किंवा कुठलाही खासदार किंवा कुठलाही मंत्री यांनी आम्हाला येऊन आश्वासन दिलेले नाही, म्हणून आम्हाला हे आंदोलन करावं लागत आहे। आश्वासन मिळाले परंतु काम झालेलं नाही आजपर्यंत। या ठिकाणी फक्त आश्वासन राजकीय मंडळीने दिलं आहे, पण अजूनपर्यंत पुनर्वसनाचा या ठिकाणी कुठलीही कारवाई या ठिकाणी झाली नाही। आपल्यासोबत काही महिला आहेत, काय सांगणार ताई, या ठिकाणी तुम्ही किती वर्षापासून पुनर्वसनासाठी? 26 वर्षापासून सर पुनर्वसनासाठी संघटन करत आहे, पण आम्हाला न्याय मिळत नाही। मतदान वाले आले की मतदान घेतात, निघून जातात। त्या मतदानाच्या वेळेसच आम्हाला आश्वासन देतात की आम्ही पुनर्वसनाचा तुमचा न्याय मिळवून देऊ, प्रश्न सोडून देऊ, पण आजपर्यंत एकही आमदार आम्हाला भेटायला आलेला नाही। आणि आमचे पैसे खाऊन घेतात, काही करता नाही, हाव करू ती आले ते चाले जाता, करता नाही दादा हे। मग आम्ही आता किती वर्षापासून आता आम्ही एकत्रित आता आमच्या घराचा घसरून जाते की आमचा झालं तर बरं, नाही तर आम्ही पुढे लेकर बाया तप्तीमध्ये जीव देणार, आमचं होणार नाही इतकडलं, आम्ही निघणार नाही, आम्हाला न्याय मिळणार नाही, आम्ही काही निघणार नाही पाहिजे। आपण लेकरं बाया घेऊन सणा सगळे तप्तीमध्ये जीव देऊ आम्ही। आज एवढाले आजगर निघता सरांच्या घरासमोर, एवढाले आजगर। या ठिकाणी मोठा उद्रेक आपल्याला गावकऱ्यांचा बघायला मिळत आहे। जोपर्यंत आमचा पुनर्वसनाचा या ठिकाणी प्रश्न सोडत नाही तोपर्यंत आम्ही हे जलसमाधी आंदोलन या ठिकाणी करणारच, या ठिकाणी गावकऱ्यांनी ठाम या ठिकाणी मांडलेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने या गावकऱ्यांचं पुनर्वसनाची कारवाई करावी अशी मागणी या ठिकाणी होत आहे। संजय महाजन, साम टीव्ही, जळगाव। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।